गुड मॉर्निंग स्टुडंट्स. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण स्पीड अँड व्हेलॉसिटी या दोन क्वांटिटीज आपण शिकलो होतो. आता याच्या पुढचं आपल्याला बघायचं आहे. एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, मीन्स पहिल्यांदाच दिलेलं आहे इथे पेज नंबर 1 वरती. त्याच एक्झाम्पलवरनं आपण स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोन क्वांटिटीज पुन्हा एकदा शिकणार आहे. In example 1, the straight line distance between the house of Sheetal and Sangeeta is 500 meter and that between Sangeeta's house and school is 1200 meter. Also, the straight line distance between Sheetal's house and school is 1300 meter. Suppose Sheetal takes 5 minutes to reach Sangeeta's house and then 24 minutes to reach school. From there, then Sheetal's speed along path A. आता स्पीड कसं काढायचं आहे, डिस्टन्स अपॉन टाईम अँड देअरफॉर 500 मीटर अपॉन टाईम 5 मीटर दॅट इज 100 मीटर पर मिनिट. शीतल स्पीड अलॉंग पाथ बी, इट इज डिस्टन्स अपॉन टाईम 1200 मीटर अपॉन 24 मिनिट्स दॅट इज 550 मीटर पर मिनिट. नाव हर ॲव्हरेज स्पीड दॅट इज टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाईम 1700 मीटर is equal upon 29 minutes that is 58.6 meter per minute. It is this her average speed. Now Sheetal's velocity will be displacement upon time. What is displacement here? Shortest distance between her house and school, which is 1300 meter. 29 minutes are required to reach there and therefore her velocity is 44.83 meter per minute. From this we can conclude that just like distance and displacement मध्ये जे आपण म्हटलेलं होतं की डिस्टन्स इट इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑर ग्रेटर दॅन डिस्प्लेसमेंट, आणि डिस्प्लेसमेंट कशी असते, इट इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट ऑर लेस इक्वल टू डिस्टन्स ऑर लेस दॅन डिस्टन्स ट्रॅव्हल्ड. म्हणजे डिस्प्लेसमेंट ही डिस्टन्सपेक्षा कधीही मोठी असणार नाही, ती क्वांटिटी कशी असणार आहे, कमी असणार आहे. सेम हिअर व्हेलॉसिटी ही सुद्धा काय असेल, स्पीडला इक्वल असेल किंवा स्पीडपेक्षा काय राहील, कमी राहील. व्हेलॉसिटी ही स्पीडपेक्षा जास्त राहणार नाही. ज्यावेळेस जी मोशन आहे ती कशी असेल, स्ट्रेट लाईनमध्ये असेल, त्यावेळेस मात्र स्पीड आणि व्हेलॉसिटी या दोन्ही क्वांटिटीज काय राहतील, सारख्या राहतील, सेम राहतील. नाउ व्हॉट आर द इफेक्ट्स ऑफ स्पीड अँड व्हेलॉसिटी ऑन स्पीड अँड डायरेक्शन ऑन व्हेलॉसिटी. Here another example is given to us. Sachin is traveling on a motorbike. Explain what will happen in the following events during Sachin's ride. 3 आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत. 3 एक्झाम्पल्समध्ये काय होईल, इव्हेंट्स दिलेले आहेत, काय होईल ते आपल्याला सांगायचं आहे. फर्स्ट, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द व्हेलॉसिटी ऑफ द मोटरसायकल इफ इट्स स्पीड इन्क्रीजेस ऑर डिक्रीजेस बट इट्स डायरेक्शन रिमेन्स अनचेंज. काय राहील इथे, हिअर स्पीड इज इन्क्रीजिंग or decreasing but the direction is same. As speed is increasing means distance traveled will be increasing or decreasing and therefore its velocity will change. Velocity change will, if the speed increases velocity also increases, if the speed decreases velocity also decreases. In second case, in case of a turning on the road, will the velocity and speed be the same? What is happening here, motorcycle is turning now, means here direction is changing, direction of the velocity is changing, and as velocity depends upon direction, velocity is a vector quantity, it depends upon direction and therefore here velocity also changes. If Sachin changes the direction of the motorcycle keeping its speed constant, what will be the effect on the velocity? Velocity depends on direction as it is a vector quantity and therefore as direction changes velocity also changes. If on a turning Sachin changes the direction as well as the speed of the motorcycle, म्हणजे टर्न होत आहे, टर्न होताना काय झालेलं आहे, डायरेक्शन चेंज झालेलं आहे आणि त्यांनी स्पीड डिक्रीज केलेला आहे. जनरली गाड्यांचा स्पीड डिक्रीज होतो टर्निंगच्या वेळेस. मग काय होईल इथे, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन इट्स व्हेलॉसिटी. हिअर बोथ द थिंग्स आर चेंजिंग, स्पीड इज ऑल्सो चेंजिंग अँड डायरेक्शन इज ऑल्सो चेंजिंग. Means here the displacement is changing and that is why velocity is also changing. Means या तीनही इव्हेंट्सवरून आपण काय कन्क्लूड करू शकतो, चेंजिंग द स्पीड व्हाईल द व्हेलॉसिटी चेंजेस व्हेन चेंजिंग द स्पीड व्हाईल कीपिंग द डायरेक्शन सेम. म्हणजे स्पीड बदलवला, डायरेक्शन सेम आहे, व्हेलॉसिटी बदलणार. चेंजिंग द डायरेक्शन व्हाईल कीपिंग द स्पीड सेम
म्हणजे डायरेक्शन बदलवलं पण स्पीड सारखा आहे तरीसुद्धा व्हेलॉसिटी काय होईल, चेंज होईल. सेकंड, थर्ड, चेंजिंग द स्पीड ॲज वेल ॲज द डायरेक्शन, म्हणजे दोन्ही जर बदलत असेल तरीसुद्धा व्हेलॉसिटी चेंज होईल. मीन्स वी कॅन से दॅट व्हेलॉसिटी डिपेंड्स ऑन बोथ द थिंग्स, दॅट इज स्पीड अँड डायरेक्शन. या दोन्ही गोष्टींवरती व्हेलॉसिटी डिपेंड आहे. आयदर वन ऑफ देम चेंजेस, व्हेलॉसिटी ऑल्सो चेंजेस. म्हणजे या दोन्ही गोष्टी जर बदलत असतील किंवा त्यापैकी एक जरी बदलत असेल तरीसुद्धा व्हेलॉसिटी काय होणार आहे, चेंज होणार आहे. ऑलवेज रिमेंबर, द फर्स्ट सायंटिस्ट टू मेजर स्पीड ॲज द डिस्टन्स अपॉन टाईम वॉज गॅलिलिओ. गॅलिलिओने सगळ्यात पहिल्यांदा काय केलेलं आहे, स्पीड मोजलेलं आहे डिस्टन्स अपॉन टाईम या एक्सप्रेशनचा वापर करून. द स्पीड ऑफ साऊंड इन ड्राय एअर इज 343.2 मीटर पर सेकंद, while the speed of light is about 3 × 10⁸ meter per second, and the speed of revolution of earth around the sun is about 29,770 meter per second. म्हणजे हे सगळे आपल्याला वेगवेगळे स्पीड दिले आहेत आणि आपल्याला माहिती दिलेली आहे इथेही की गॅलिलिओनी सगळ्यात पहिल्यांदा डिस्टन्स अपॉन टाईम या एक्सप्रेशनचा वापर करून काय केला होता, स्पीड मोजला होता. आता याच्या पुढची क्वांटिटी आपण बघूया. युनिफॉर्म अँड नॉन युनिफॉर्म लिनियर मोशन. कशाला म्हटलं जातं युनिफॉर्म लिनियर मोशन? अमर, अकबर, अँथनी आर ट्रॅव्हलिंग इन डिफरंट कार्स विथ डिफरंट वेलॉसिटीज. द डिस्टन्सेस कवर्ड बाय देम ड्युरिंग डिफरंट टाईम इंटरवल्स आर गिवन इन द फॉलोइंग टेबल. आता खालच्या दिलेल्या टेबलमध्ये पहा. टाईम इन क्लॉक काय म्हटलं आहे, 5, 5:30, 6, 6:30, 7, 7:30, 8. म्हणजे जो टाईम डिफरन्स आहे तो किती दिलेला आहे, 30चा दिलेला आहे. ठीक आहे. आणि डिस्टन्स कवर्ड बाय अमर इन किलोमीटर. मग याच्यामध्ये झालेलं डिस्टन्स कवर किती आहे, 0, 20, 40, 60, 80, 100 आणि 120. याच्यातल्या कुठल्याही दोन डिस्टन्समध्ये जर आपण डिफरन्स काढून पाहिला तर तो किती येतो, इट इज इक्वल टू 20 किलोमीटर्स. हिअर इन केस ऑफ अकबर, डिस्टन्स कवर्ड बाय अकबर इन किलोमीटर किती आहे, 0, 18, 36, 30, 42, 70, 95, 100. पहिल्या याच्यामध्ये 18 आहे, नंतर 18 to 36 मध्ये सुद्धा 18 आहे. त्यानंतर मात्र 36 to 42 मध्ये किती डिफरन्स आहे, 6 किलोमीटर एवढा डिफरन्स आहे. 42 to 70 मध्ये 32 आहे आणि 70 to 95 मध्ये 25 किलोमीटर आहे. म्हणजे ॲट एव्हरी 30 minutes द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हिअर इज डिफरंट. वेगवेगळ्या 30 मिनिटांमध्ये वेगवेगळं डिस्टन्स काय झालेलं आहे, कवर झालेलं आहे. शेवटच्या एक्झाम्पलमध्ये पुन्हा आपल्याला असं दिसतं की डिस्टन्स ट्रॅव्हल्ड हे कसं आहे, प्रत्येक 30 मिनिटांसाठी सारखं आहे. 14 किलोमीटर एवढं डिस्टन्स प्रत्येक अर्ध्या तासामध्ये कवर झालेलं आहे. मग आता याच्यावरून आपल्याला खालच्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. व्हॉट इज द टाईम इंटरवल बिटवीन द नोटिंग ऑफ डिस्टन्स मेड बाय अमर, अकबर अँड अँथनी. टाईम इंटरवल कितीचा आहे, 30 minutes. हू हॅज कवर्ड इक्वल डिस्टन्स इन इक्वल टाईम इंटरवल्स. अमर अँड अँथनी आर कवरिंग equal distances in equal time intervals. Are all the distances covered by Akbar in the fixed time intervals the same? No, they are different from each other. Considering the distances covered by Amar, Akbar, Anthony in fixed time intervals, what can you say about their speeds? Here, in case of Amar and Anthony, we can say that their speed is constant. स्पीड कॉन्स्टंट आहे हे का म्हणू शकतो आपण, कारण सारखंच डिस्टन्स कवर झालेलं आहे म्हणून. पण इन केस ऑफ अकबर मात्र काय झालेलं आहे, कमी जास्त डिस्टन्स झालेला आहे कवर. याचा अर्थ स्पीडसुद्धा काय झाला असणार, कमी जास्त झालेला असणार. इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स इक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ युनिफॉर्म स्पीड. म्हणजे जेव्हा काय होत असतं, इक्वल डिस्टन्स कवर झाला असतो इक्वल टाईम इंटरवलमध्ये, तेव्हा स्पीड कसा असतो, द स्पीड इज युनिफॉर्म स्पीड. जसा की इथे अमर आणि अँथनीचा आहे, इट इज युनिफॉर्म स्पीड. इफ ॲन ऑब्जेक्ट कवर्स अनइक्वल डिस्टन्सेस इन इक्वल टाईम इंटरवल्स इट इज सेड टू बी मूव्हिंग विथ नॉन युनिफॉर्म स्पीड. जसं की अकबरच्या याच्यामध्ये झालेलं आहे की टाईम इंटरवल तर सेमच आहे, परंतु डिस्टन्स कवर्ड कसं आहे, वेगवेगळं आहे. अनइक्वल डिस्टन्सेस आर कवर्ड अँड देअर फोर इट इज ही इज हॅव्हिंग नॉन युनिफॉर्म स्पीड. फॉर एक्झाम्पल, द मोशन ऑफ अ व्हेकल बीइंग ड्रिवन थ्रू हेवी ट्रॅफिक. हेवी ट्रॅफिकमध्ये याच पद्धतीने आपल्याला कंटिन्यू काय करावं लागतो, ब्रेक दाबावा लागतो.
स्पीड हा कमी जास्त आपला होतो. आणि प्रत्येक जर एकेका मिनटाचा जर आपण डिस्टन्स कवर काढला तर तो कधीही सारखा येणार नाही. म्हणजेच त्या ठिकाणी आपला जो स्पीड असणार आहे तो स्पीड कसा असणार आहे, नॉन युनिफॉर्म स्पीड असणार आहे. ठीक आहे, युनिफॉर्म स्पीड तसा प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. आता घड्याळाच्या काट्यांचा म्हणता येईल आपल्याला की युनिफॉर्म स्पीड हा असतो, पण प्रॅक्टिकल लाईफमध्ये युनिफॉर्म स्पीड हा पॉसिबल नाही. ठीक आहे, याच्या पुढचं जे आहे ॲक्सेलरेशन ते आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊया.